प्रश्न अजून सुटलेला नाहीये. नेमका कधीपर्यंत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्रीचा चेहरा मिळू शकतो? वरिष्ठ याबाबत आमचा योग्य तो निर्णय घेतील. दुसरा एक प्रश्न आहे की आता विरोधक आक्रमक होत आहेत. ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप केला जातो. इतकंच त्याचं आंदोलन केलं जाणार आहे. कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली. मला वाटतं विरोधक आता रडीचा डाव खेळताना दिसत आहेत. कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळेला ईव्हीएमवर संशय नव्हता. झारखंडला जिंकले तिथे हेच ईव्हीएम होतं आणि लोकसभेला निवडणुका झाल्या त्या ईव्हीएमवरच झाल्या. मला वाटतं अशा प्रकारे मतदारांनी कौल दिल्यानंतर लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात. आपण मतदारांच्या कौलाचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे. मतदारांनी जो कौल दिला त्या कौलाचा अपमान आहे, मतदान करणाऱ्या मतदारांचा अपमान आहे. आणि एवढीच जर खुमखुमी असेल तर आरोप करणाऱ्यांनी संशय घेणाऱ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी मग जे आपली मागणी आहे ती भूमिका त्या ठिकाणी मांडावी. निवडून आले तिथे काय बॅलेट पेपर होते का काँग्रेसचे, शरद पवार साहेबांचे किंवा त्या ठिकाणी जे 20 आमदार उबाटाचे आले. त्याच्यामुळं मला वाटतं रडीचा डाव खेळू नका. मोठ्या मनानं त्या ठिकाणी पराभव स्वीकारा. जय पराजय लोकशाहीत होत असतात. अशा प्रकारे रडीचा डाव खेळणं योग्य नाही. अशी एक आता बातमी समोर येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा होता या भाजप आणि महायुतीच्या विजयामध्ये. विशेष करून अतुल निमे यांचं नाव पुढे येतं. कितपत सहकार्य झालं संघाचं? नाही, निश्चितच आमचा विचार परिवार यांची अत्यंत मोलाची भूमिका योगदान त्या ठिकाणी आहे. याविषयी जराही त्या ठिकाणी शंका नाही. आणि त्यामुळे त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट, सामाजिक बैठका असतील, मतदान वाढवण्यासाठी जागते रहो घेतलेली मोहीम असेल, या सगळ्याचा उपयोग मतदान वाढण्यात आणि त्या ठिकाणी आमच्या मतदानामध्ये निश्चितच झाला. हे सत्य आहे. ठाकरे प्रेमींकडून आता भाजपवर आरोप केला जातो आणि खापर केले जाते की दोन्ही ठाकरेंना संपवण्याचं काम भाजपने केलेलं आहे. त्यामुळे ही सत्ता उलटवण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी आता एकत्र यावं. मला वाटतं त्यांनी आत्मपरीक्षणाची गरज आहे. कोणी कोणाला संपवत नसतो. जो तो आपल्या कर्मानं कृतीनं त्या ठिकाणी संपत असतो. आणि पक्षाला थोडंसं अपयश आलं म्हणजे संपलं असं काय मानायचं कारण नाही. त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी मेहनत घ्यावी, पक्ष उभा करावा. यश अपयश राजकारणात येतच असतं. आमच्या पक्षाने लोकसभेला महाराष्ट्रात अपयश बघितलंय ना. आम्ही खचून न जाता काम केलं. त्यात जनता जनार्दनचा विश्वास संपादन केला. काम करत राहा. फक्त त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलं की जनता त्या ठिकाणी स्वीकारत नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता. थँक्यू. दुधाच्या दरांमध्ये आता एकंदरीत विरोधकांचा पराभव झाल्यानंतर 3 रुपयाने दूध संघांनी कपात केलेली आहे. वेगवेगळे दूध संघ हे सध्या काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यात आहेत. काय एकंदरीत पराभवाचा वचपा जनतेकडून काढला जातोय? नाही, अजिबात नाही. सरकार हे सगळ्यांसाठी असतं. सरकार स्थापन झाल्यानंतर हे सगळे विषय जे काय पेंडिंग असतील ते नीट त्या ठिकाणी मार्गी लागतील. दुधाला अनुदान देण्याचं काम आमच्या सरकारने केलं होतं. अशा दूध संघांवरती